हॅलो, नमस्कार. मी मोनिका स्मितू अँड रिधूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर ना तुम्ही इथे बघू शकता की सकाळचा वेळ होता. 6 वाजता आम्हाला एक फोन आला आणि ते पाहुणे जे आहे ते आमच्या घरी आलेले होते. तर ते काय काय घेऊन आले आणि कशासाठी आले हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. तर व्हिडिओ स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला सगळं काही कळेल की कशासाठी आले, का बरं आले आणि काय घेऊन आले ते. तर ना इथे मी जे काही ठेवलेलं आपले कप असते ते पाण्याने सगळ्यात पहिले विसळून घेतले, कारण 1 कप ते 2 कपच्या वर काही कप आपल्या घरी यूजमध्ये नसते. तर छान असे पाण्याने विसळून घेतले. तोपर्यंत ना चहा जो आहे तो रेडी झाला. आणि ना आमच्या घरी जर कुणी आलं तर मुलांचा इतका गोंधळ असतो ना, खूप त्यांना एन्जॉय वाटते, मस्ती मजाक. तर तसंच आमच्या घरी चालू आहे. तर ना पाहुण्यांचा चहा पाणी झाला आणि ना ते घेऊन आलेले आहे हे सगळं काही साहित्य. तर याच्यामध्ये गहू आहे जे की आमच्या तरोड्यावरून आलेले आहे. तर आम्ही नेहमी स्वतःसाठी बोलवतो, मग यांचं आम्ही जेव्हा वाळत टाकतो ना अंगणामध्ये, तेव्हा मग सगळे शेजारी विचारतात की आम्हाला आणून मिळेल का, आणून मिळेल का. मग मागच्या वर्षीपासून ना आम्ही सगळ्यांसाठी मिळून आणतो. तर आम्हालाही थोडंसं मग ते कमी बजेटमध्ये चाललं जाते, कारण मग ते कार्ट्रेज वगैरे असते ना गाडीचं भाडं, ते पण थोडंसं कमी याच्यात पडते. नाही तर मग बसने जे आणतो आम्ही, तर बसने आणायचं थोडंसं एक ओव्हरलोड पण कमी होते, प्लस थोडंसं सगळ्यांना पाहिजे असते त्यांनाही ते मिळून जाते. तर इथे ना मी सगळ्यात आधी पाहुण्यांसाठी स्वयंपाक करायला बसली. तर म्हटलं आधी थोडंसं व्यवस्थित भाजी झाली पाहिजे, त्याच्यासाठी ना भाजून घेतला, नाही तर मी कच्चाच कांदा छान असा मिक्सरला वाटून घेते. पण आज ना थोडंसं म्हटलं चला भाजूनच मसाला बनवते. आणि स्मितूसाठी ना मी एका आलूची अशी टिफिनवर द्यायला चटणी बनवलेली आहे, कारण आज काही सुट्टीचा वगैरे दिवस नव्हता. मागच्या वेळेस आले तेव्हा संडेचा दिवस होता, मागच्या वर्षी जेव्हा आले तेव्हा. पण ह्या वेळेस ना स्मितूची पण स्कूलची गडबड सुरू आहे, प्लस त्यांच्यासाठी स्वयंपाक पण बनवायचा आहे. तर दादांचं आणि त्या पाहुण्यांचं जे काही आहे चालू आहे बाहेर, त्यांचे ऑफिसवाल्यांना फोन करणं किंवा कॉलनीतले येणं जाणं, ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या चालूच आहे. आणि आजचा दिवस ना इतका बिझी गेला की हद से ज़्यादा, म्हणजे कसा वेळ निघून गेला. आणि मग शेवटी ना मला कंटाळा आला. तर राहिलेले जेवढे काही भांडे होते, कपडे होते, शेवटी फरचीसुद्धा पुसायची जे काही होती ना ते मी सगळ्यात शेवटी पुसली. तर असा आजचा दिवस जो आहे तो गेला. आणि एखादी दिवस असंच होते. आणि उन्हाळा म्हटलं ना तर खूप आळस येतो. ऊन जर झाली तर मला तर येतो, आता सगळ्यांचं वेगळं वेगळं असते. तर इथे ना पाटवडी बनवायचा विचार केला. भाजीला एक तर काहीच नव्हतं, आणि साधीमध्ये थोडीशी भाजी जर व्यवस्थित ताटाला शोभून दिसेल अशी जर भाजी बनवायची म्हटलं तर पाटवडी खूप छान झटपट बनते पण, आणि आपल्या घरी बेसन पण असते. तर त्याच्यामध्ये ना थोडंसं तिखट, मीठ, हळद, धनिया पावडर, धनिया आणि सांबार वगैरे सगळं काही टाकलं. थोडंसं तेल पण टाकलं मी कच्चं. आणि मग छान असं भिजवून घेतलं. आणि थोडंसं ना दाटसर भिजवायचं, जेणेकरून पाटवडी जे आहे ते बनवतो तेव्हा जेव्हा आपण त्याला रस्स्यामध्ये सोडतो ना तेव्हा ती विरघळत नाही, जर आपलं पीठ जर दाटसर झालं तर. तर स्मितूची स्कूलची पण गडबड होती इकडे. तो तिकडे मस्त्या करत होता गाडीमध्ये, त्यालाही बोलवणं, अंदर बोलवणं, तयारी करून देणं, अधामधात हेही चालत होतं. आणि म्हटलं चला तोपर्यंत भाजी फोडणी देऊन द्यावं, कारण भाजी जर फोडणी नाही दिली ना तर वेळ होऊन जाईल, आणि मग त्यांचंही जर जाण्याचं लवकर जर झालं तर मग माझ्या मागे गोंधळ होईल. म्हणून म्हटलं भाजी फोडणी देते, पोळ्या ज्या आहेत त्या राहू देते, गरम गरम होत बसते. तर आणि पाटवडी करायला थोडासा उशीर पण होतो, जरी चवीला छान लागत असेल, ताटाला शोभून दिसत असेल, तरी पाटवडी करायला ना थोडासा वेळ लागतो आलू वांग्याच्या वगैरे भाजीपेक्षा. तर आपल्या विदर्भात पाहुणा जर आला तर पाटवडी नाही तर मसाले वांगं हे ठरलेलंच असते. तर मी बनवत आहे आज पाटवडी. अशी छान अशी लाटून घेत आहे. आणि स्मितू पण आता एवढ्यामध्ये ना चालला गेला होता स्कूलमध्ये. अधामधात त्याचंही तयारी करून दिली, त्यालाही एक पोळी टाकून दिली. आणि म्हटलं पोळ्या थांबवून देते, तिकडे बाजूला तुम्हाला तावा दिसत असेल, पोळ्या थांबवून देते, भाजी पहिले करून घेते, जेणेकरून मग पाहुण्यांचं अधामधात जर काही करायचं असलं, चहा किंवा नाश्ता असतेच. आता वर्किंगवाले जर लोक म्हटलं तर त्यांना मग थोडा चहा वगैरे लागतोच. तर असं काही लागेल बा, आणि दादाचं ऑर्डर यायच्या आधी आपलं रेडी करून ठेवलेलं बरं. तर अशा पद्धतीने मी पट्टपट्ट सगळा स्वयंपाक आवरून घेतला. आणि जे काही राहिलेले कामं आहे ना ते 1 वाजून गेला तरी काही शिल्लकच होते, म्हणून मग आज संध्याकाळी केले. तर आजचा दिवस जो आहे तो खरंच खूप बिझी गेला. कुठलीही गोष्ट आपण करतो म्हटलं ना तर साधी नसते. तर सगळ्यांसाठी आम्ही बोलवून दिले, पण मग शेवटी असं वाटत होतं की हे खूप मोठी डोकेदुखी झाली, कारण सगळ्यांचे पैसे गोळा करणं आणि मग त्या मालवाल्याला पैसे देणं. जरी तो गावातला व्यक्ती असला ना तरी पण त्याला मग थोडंसं हिशोब वगैरे जो आहे तो चुकता करून द्यावा लागतो. तर असो, हा आपल्या
ज्या काही आहे आपण स्वतःच्या फायद्यासाठीच केलेल्या गोष्टी आहे. कारण दादांचं खूप लोड जे आहे ते वाचलं. बसमध्ये तरोड्यावरून जामपर्यंत आणावं लागते. मग जामवरून डायरेक्ट बस मिळाली तर बरं, नाही तर मग चंद्रपूरला उतरवा आणि तिथून मग परत मग गडचिरोलीच्या बसमध्ये टाका. आणि शेवटी आमच्या घरी ना येते कट्टे 50-50 किलोचे जरी असेल ना तरी 5 कट्टे तर कन्फर्म येतेच. म्हणजे 2.5 क्विंटल जे गहू असतो ना तो आम्हाला लागतो. तर असे 5 कट्टे येते. तर तेवढं उचला टाका बसमध्ये आणि ते एक वर्कलोड वाचावा म्हणून आम्ही सगळ्यांचा विचार करून ना ही गाडी बोलवली होती. तर आता ना सकाळी सकाळची वेळ होती, टमाटरसुद्धा अवेलेबल नव्हतं, पण फ्रीजमध्ये ना दही होतं. तर म्हटलं चला मस्त असं फेटून घेते. आणि ग्रेव्हीच्या भाजीमध्ये ना दही जे आहे ते छान असं सूट होते. जर टमाटर नसलं ना तुम्ही कधीतरी ट्राय करून बघा, खूप छान भाजी लागते आणि खरंच चवीला छान लागत होती भाजी. जेवढी काही आहे ना तेवढी सगळी काही भाजी जी आहे ती 2 टाईम आम्हाला मस्त फिनिश झाली. तर अशी पाटवडी आता जो काही सोमवार येणार ना आपला होळीचा पाडवा, तर आता मटण वगैरे खायला नाही मिळणार आहे या पाडव्याला. तर तुम्ही नक्की ट्राय करू शकता. रेसिपी जर तुम्हाला समजली असेल तर नक्की करून बघा. आणि ना पाटवडी कधी पण रस्स्यामध्ये सोडताना फुल पावर करून त्याच्यामध्ये पाटवडी टाकायची, जेणेकरून ती एकाला एक चिकटून जरी असली ना तरी पण त्या रस्स्यामध्ये पाण्यामध्ये ना उकळता उकळता पूर्ण मोकळी पडून जाते. म्हणजे सुटसुटल्यासारखी होते, एकदम अशी चिपचिपी बनत नाही. तर आता तुम्ही बघू शकता किती मोठा बंच मी टाकलेला आहे, पण तो न पाण्यामध्ये उकळत्या पाण्यात मी जेव्हा टाकला तेव्हा पूर्ण असा मोकळा पडलेला होता आणि खूप छान भाजी झाली. नक्की तुम्ही ट्राय करून बघा. आणि ना कधी पण जर कोणता पाहुणा जर आपल्या घरी येत असेल ना तर कधी पण सांगते 10च्या नंतर आलेलं बरं. कारण ना खूप असं गोंधळ होतं जेव्हा आपल्याला एकदम जाग आल्या जर कोणी जर उतरत असेल ना घरी, तर असं एकदम डोक्यामध्ये ना वेगळंच होऊन जाते की आता हे कर की ते करू, त्याचा चहा पाणी करायचा की पहिले आपलं आवरायचं. सगळ्या गोष्टीचा गोंधळ जो आहे तो उडाला होता आज माझा. प्लस मितूची स्कूल पण होती, त्याला पण रेडी करून द्यायचं होतं. तर शेवटी सगळं काही आवरलं, हिशोब किताब सगळं झालं आणि मग ते गाडी जी आहे ती खाली झाली आणि परत ती गावाकडे निघाली आमच्या तरोड्याला. तर हे जे काही पेपर्स वगैरे पडलेले होते हे दादा इकडे जमा करून ठेवत आहे. मग आम्ही कचरा जो आहे तो जाळून घेतो. खरं तर ना ती गाडी जी आहे ती आजच्याच दिवसाला येईल आणि आजच येईल हे आमचं कन्फर्म ठरलेलं नव्हतं. आणि नंतर मी तुम्हाला डायरेक्ट मिळत आहे 9 ते 8च्या दरम्यानचा हा टायमिंग होता. आज होता शुक्रवार. सकाळी बनली होती पाटवडी, पण मग यांना खायची होती बिर्याणी नाही तर मग चिकन 65. मग म्हटलं यांना थोडंसं तुम्ही आजच्या दिवस विकतचंच घेऊन या. आणि इकडे चाललेला आहे स्मितूचा अभ्यास. तर त्याला जे जोडाक्षर वगैरे असते ना ते त्याचे पप्पा सांगत होते आणि तिकडे माझं चाललेलं होतं रिधूला चारून द्यायचं. तर असा गेला आजचा दिवस. कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्लॉगसोबत. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ.